नरेशजी देवळीकर साहेब या ठिकाणी आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान करूया. हा सन्मान झाल्यानंतर पहिला बॉल फेकला जाईल, तर आपण थोडं थांबायचं मॅच, कारण की पाहुणे आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान फार महत्वाचा आहे. नरेशजी देवळीकर साहेबांचा येतोजी सन्मान. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज रेडी आहे. मॅच नंबर 3 आपण पाहतोय. टॉस जिंकलाय ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी टीमने. वॉन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. अमोल आलाय बॉलिंग मार्क वरती. कुमार भोईर आणि पेश भोईर हे सलामीचे फलंदाज. पॉवर प्ले पहिलं षटक, पहिला बॉल 1:25 ला डिलिव्हर होताना. ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. हो, बॉल खाली राहिलाय. पहिलाच बॉल. ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी संघाला 3 रनची पेनल्टी आहे, याची दखल आपण घ्यायचंय. उशिराने टॉसला आल्याबद्दल आपल्याला ही पेनल्टी लागले, याची दखल आपण घ्यायचंय. जे असोसिएशनचे रूल्स आहेत त्या रूल्स नुसार, त्या नियमानुसार. अप्रतिम फटका, परंतु गॅप नाही शोधला. अतुल आहे आणि अतुलने हा झेल टिपलाय. दुसऱ्या बॉल वरती कुमार भोईर होतोय फेल. विकेट डाऊन. दोन्ही टीम आपली जी लिस्ट आहे ती पाठवून द्या ना कॉमेंट बॉक्स मध्ये. पांजू टीम आपली लिस्ट आणि ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डे आपली लिस्ट आमच्यापर्यंत पाठवून द्या. जे 15 प्लेयर प्लेइंग 11 मध्ये खेळवत आहेत. अमित धापसे बॉलिंग मार्क वरती. 2 बॉल. करण भोईर गॅप शोधायचा होता आणि वाईड ऑफ मिड ऑफ ला झेल देऊन बसलाय. आणखीन एक विकेट. करण भोईर जसा आला तसाच परतलाय बॅक टू द पॅव्हिलियन. रवी भोईर आलाय आणि जे तुम्हाला आयडेंटिटी कार्ड दिले चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे ते तुमच्याकडेच ठेवायचे आहेत. त्याच्यावरती तो फोटो चिपकवायचा आहे आणि ससूनवगरला नेक्स्ट वीक मध्ये जी स्पर्धा होणार आहे तिथे ती आयडी जमा करायची आहे. तिथे तुम्हाला स्टॅम्प चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचा मिळणार आहे. आणि ज्या लिस्ट मध्ये तुम्ही नावं दिलेत 30 जणांची, त्या व्यतिरिक्त एकही खेळाडू ऍड होणार नाही, म्हणून ती लिस्ट आहे. आणि त्यामधले 15 प्लेयर, 15 मधला 12वा प्रतिनिधी देखील त्याच 15तला असावा. हॅट्रिकची संधी. अपील केले. इम्पॅक्टिंग लाईन, विकेट हिटिंग फ्लॅम LBW आणि या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक मिस्टर अमित धापसी. त्याच्याकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हॅट्रिक घेणारा एक मात्र आतापर्यंतचा खेळाडू ठरला अमित.
आणि जर पाहिलं तर चाचणी स्पर्धा, त्यानंतर टीम 94 ची सदानंद स्मृती चषक, आणि आता आपण पाहतोय सोनिका माता मालवडी चषक. 3 स्पर्धेमध्ये अनेक गोलंदाज हॅट्रिक वरती आले, एकही हॅट्रिक झाली नव्हती. म्हणून ही चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनची पहिली हॅट्रिक आहे मिस्टर अमित दापसीच्या नावावर या स्पर्धेतली, आणि आतापर्यंत चॅम्पियन क्रिकेटची ही पहिली हॅट्रिक यंदाच्या हंगामातली. नाव आवर्जून घेतलं जाईल अमित दापसी. 4 बॉल 3 विकेट, एकही धाव दिली नाही. जबरदस्त इम्पॅक्टफुल बॉलिंग अटॅक, इम्प्रेस केलाय. पाचवा बॉल तर पहिला इनफिल्डला केला, गॅप मध्ये कव्हरला. फिल्डर जो आहे त्याची ऍक्शन आणि रिॲक्शन दोन्ही वेगळी पाहिली, वेगळ्या पद्धतीने फील्ड वर्क करत असताना इथे 2 धावा. जयला प्रमोशन दिले. आज संधी आहे, प्रमुख बॅटर आउट झाल्यात आणि आउट झाल्यानंतर सध्या पार्टनरशिप बिल्ड करायचे. पांजू स्पोर्ट पांजू म्हटलं तर जवळजवळ 8 ते 9 लाईन पर्यंत सक्षम बॅटर आहेत या संघाकडे, म्हणून 2-3 विकेट गेले तरी सुद्धा बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. परंतु आज काही खेळाडू उपस्थित नाही आहेत. आतिश भोईर, अलंकार भोईर सारखे खेळाडू टीम मध्ये नाही आहेत. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती, पॉइंटला बॉल खेळलाय आणि कव्हर रिझनला बॉल निघून गेलाय. इथे मात्र 1 धाव, कव्हर पॉइंट मध्ये खेळलेला फटका. पहिल्या षटकामध्ये अमित दापसीने 3 विकेट घेतलेत, 3 धावा दिल्यात आणि जबरदस्त गोलंदाजी केली. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॉलिंग. येस डीजे. बारा 1:25 पहिला बॉल डिलिव्हर होता आणि घड्याळामध्ये पाहिलं तर 1:31 झालाय आणि विकेट सुद्धा गेले 3. तो टाइमर आपण नक्कीच स्टॉप करतो. विकेट गेलेले. अतुल आलाय, वेगवान विकेट टेकर गोलंदाज अतुल. मीडियम पेसर जय करता अतुलचा हा बॉल. अतुल तांगडी आलाय बॉलिंग मार्क वरती. ओ अप्रतिम बॉल, जबरदस्त बॉल. तीन धावा आतापर्यंत. बॅक टू द बॉलर. इथे मात्र पाहिलं तर प्रयत्न केला होता, फार टाइम कमी असतो. टायमिंग जर पाहिला तर ऍक्शन रिॲक्शन टाइम गोलंदाजाकडे कमी होता. इथे 1 रन येते. जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 1, 4 धावा. पियुष भोईर पहिला बॉल फेस करतोय आणि बरोबर विकेट सेटअप केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आहे आणि जाणून बुजून असाच बॉल टाकला होता की या प्रकारे पियुष भोईर शॉट खेळेल. आणि मी कॅप्टनचं आणि नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करेन की ज्या पद्धतीने शॉर्ट स्क्वेअर लेग ठेवलाय तिथेच बॉल टाकला. तो बॉल टॉस देखील झाला आणि हुकचा फटका खेळत असताना पियुष भोईरला परतावं लागते बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक विकेट डाऊन. जय जयकार साऱ्या 12% शिल्पकार तुमच्याच नावाचा जय जयकार. प्रकल्पग्रस्तांनी एक वटलं बल, प्रकल्पग्रस्तांनी एक वटलं बल. 4 जे बॅटर आहेत कुमार भोईर, पियुष भोईर, करण भोईर आणि रवींद्र भोईर, चौघांनी आज अकाउंट ओपन नाही केलंय. 0 के हिरो हेच म्हणावं लागेल. सचिन भोईर अनेक वेळा अशा सिच्युएशन मध्ये
अशा सिच्युएशनचा आदर्श खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते सचिन भोईर. आणि त्याला असा बॉल दिलाय फुल टॉस बॉल. सचिन भोईर आल्या आल्या फुल टॉस बॉलला मिडविकेटच्या बाहेर फेकून देतोय षटकार. होणार विमानतळ दिवसाई बनच्याच नावाचा. होणार विमानतळ दिवसाई बनच्याच नावाचा. होणार विमानतळ दिवसाई. आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. दीनानाथ चौधरी साहेबांचं शुभागमन होतंय, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम दीनानाथजी चौधरी, आपलं हार्दिक स्वागत. आल्या आल्या षटकार ठोकलाय सचिन भोईरने. म्हणून सांगितले की अशा परिस्थितीचे आदर्श खेळाडू आहे सचिन भोईर. अनेक वेळा 5 विकेट 6 विकेट गेल्यात आणि त्यानंतर बाकीच्यांनी आशा सोडलेली असताना सचिन भोईरने मॅच काढून दिल्यात. म्हणून मॅच विनर खेळाडू आहे, गेम चेंजर खेळाडू सध्या सचिन भोईर. तो स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे पांजुस्फोट पांजुस संघाला. पुढचा बॉल अतुल. बॅटचे जीवनदान. खराब एफर्ट्स पाहायला मिळते. जी पहिल्या मॅच मध्ये सुनील रायकरनी चुकी केली होती ना, कानाई पाये बीच्या माध्यमातून, तिथे 2 झेल सुटल्या होत्या, खराब प्रदर्शन झालं होतं आणि तेच रनआउट वाचला होता. ते कानाई स्पोर्ट पाये बी ने चुका केल्या होत्या ना, त्या चुका आता या मॅच मध्ये दिसले. 5 बॉल. निखिल पाटील चूक करतोय. हो, यावेळी पुन्हा एकदा मिस केला. आडव्या बॅटने खेळायचा होता. षटकार जो होता तो भरून काढलाय गोलंदाजाने. अतुल तांगडीचं देखील कौतुक करेन. या ओव्हर मध्ये 1 षटकार आला, 1 विकेट आला आणि 3 बॉल डॉट केल्यात. 7 रन या षटकामध्ये आले. 2 ओव्हर 10 धावा 4 विकेट. पांजुस्फोट पांजू संघ अडचणीमध्ये असताना. गिव्ह एक डीजे ब्रेक. बघा, जो रिदम आहे तो तुम्ही फॉलो देखील केला पाहिजे. तशाच पद्धतीने लगेच फिल्डिंग लावा आणि लगेच तो रिदम कॅरी फॉरवर्ड केला ना तर ती ऊर्जा संचारते. आणि कुठे जरी टाइमपास केला तर मग नंतर गोलंदाजावर तो बेनिफिट कमी दिसतो. म्हणून प्रत्येक टीमला हे सांगेन, जर बॅटिंग करणारा संघ चांगली बॅटिंग करत असेल तर तिथे कोणताही टाइमपास त्यांनी देखील करू नका. आणि गोलंदाजी करणारा संघ चांगली फिल्डिंग विकेट घेत असेल ना तर तो रिदम कॅरी फॉरवर्ड करा, जेणेकरून तुमच्या टीमला त्याचा ऍडव्हान्टेज राहील. आज हिरो बनण्याची संधी आहे मिस्टर जयला. क्षमता आहे आणि म्हणूनच क्षमतेनुसार आज प्रमोट केलंय जय भोईरला, ज्यावेळी विकेट गेले होते 3. बघूया जय भोईर आज एखादा अनोखा विक्रम आपल्या नावावर करतील, इनिंगला बिल्ड करतील, पार्टनरशिप करतील आणि षटकार चौकार ठोकतील का या ग्राउंड मध्ये, की पुन्हा एकदा गोलंदाज अमित धापसी त्याचाच बोलबाला राहील. हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू ठरला या स्पर्धेमध्ये आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये आतापर्यंतचा पहिला खेळाडू आहे ज्याने हॅट्रिक घेतले. अनेक गोलंदाज जवळजवळ एव्हरेज नुसार 7-6 प्रत्येक मॅच मध्ये गोलंदाज हॅट्रिक वरती येतात, परंतु हॅट्रिक साधलेली नाही आहे. पाहूया अमित. पुढचा बॉल. ड्राईव्ह केला ऑन साइडला, ऑन ड्राईव्ह. आता पार्टनरशिपच्या विचारानेच बॅटिंग केले भावेश आहे आणि इथे मात्र 1 धाव. ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी संघ. अनेक टॅलेंटेड खेळाडू या संघामध्ये आहे आणि म्हणूनच हा संघ देखील विचार करतोय की चॅम्पियन क्रिकेट मध्ये ती ट्रॉफी, तो बोलबाला, ती दहशत. बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, बॉलिंग ऑर्डर चांगली आहे. आज पाहूया कशा प्रकारचा खेळ राहील. सचिन करता पुढचा बॉल. ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती, ड्राईव्ह केला ऑन साइडला आणि तिथे पुन्हा एकदा भावेश येतोय, आरामात फील्ड करतोय. 1 धाव सध्या कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या आहे 12 धावा. खूप दिवस खार्डीचा तो एक्स्ट्रा मेंबर आहे ना, तो दिसत नाही आहे, जो भावेश यांचा फॅन आहे.
हेलिकॉप्टर फटका तर अप्रतिम आहे. समोर फिल्डर आहे आणि जबरदस्त कॅच, अप्रतिम कॅच कॅरी केलाय आणि इथे विकेट जाईल. जय च्या माध्यमातून भावेशने टिपलाय हा झेल. ते होऊन गेले हो खासदार, साहेब वाचवेला होते आमदार. होऊन गेले हो खासदार, त्याच्या मुले मिळालं फल, बँकेचं मुले मिळालं फल. साहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ, साहेबांच्याच नावाचा. जबरदस्त ऊर्जा संचारते आज लोकनेते दिबा पाटील साहेबांचं हे संगीत वाजलं जाते संपूर्ण या ग्राउंड मध्ये. त्यांचा गुणगान गाणार संगीत, त्यांनी केलेली कामं प्रत्येकाच्या हृदयावरती अधिराज्य करणारं व्यक्तिमत्व. आणि म्हणूनच इथे जर पाहिलं ना तर एक इन्सिडेंट घडलाय या मॅच मध्ये. प्रत्येक तिसऱ्या बॉलवरती 3 ओव्हरमध्ये विकेट गेलाय. तिसऱ्या बॉलवरती विकेट जात आहेत. टोटल 5 विकेट गेलेत आतापर्यंत. काय 5वा विकेट आपल्या नावावर करेल हाय फाय फायपर. जबरदस्त गोलंदाजी आहे अमित डाबसी. आतापर्यंत धावा पाहिल्या तर टीमची धावसंख्या आहे 13 धावा, 4 बॉल. सचिन भोईर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत धावसंख्या वेगाने वाढू शकतात आणि त्याच्याकरता हा मॅच फार महत्वाचा आहे. ड्राईव्ह केलाय आरामात. आता सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. इथे माहिती आहे की अमित दापसी एक जबरदस्त गोलंदाज आहे. त्यांनी 4 विकेट घेतले तर त्याच्या अगेन्स्ट कोणताही मोठा फटका खेळला जाणार नाही. फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केला जाईल. 14 धावा, 5 बॉल. एखादा विकेट अमित घेईल का या शेवटच्या बॉलवरती? हाय फाय पूर्ण करेल का? ऑल ऑफ 5 स्विच हिट. शेवटच्या बॉलवरती नजाकत दाखवले. इन टू द गॅप, इन फील्डला केलंय. उलट दिशेने शेवटच्या बॉलवरती प्रहार येईल, चौकार. वरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर ड्रिंक्स जाते मैदानाच्या आतमध्ये, पण तो 18 धावा आहेत. आणि टाइम जर पाहिला तर 1:25 ला पहिला बॉल टाकला होता. विकेट जास्त गेले या मॅच मध्ये. टोटल 5 विकेट आणि ऑन गोईंग टाइम मध्ये हा मॅच फर्स्ट इनिंगचा सुरू आहे. जे 15 मिनिटं लागले 3 ओव्हर करता. या 5 मिनिटांमध्ये हा षटक समाप्त करायचा. इथे टायमर स्टॉप आहे, याची देखील आपण दखल घ्या. काहीतरी कानमंत्र सुद्धा असेल कुमार भोईर कडून, कारण की इथे सचिनला स्ट्राईक घ्यायचा याच उद्देशाने पांडू संघ विचार करतोय. सचिनने धावा करायचा ही आशा आहे आणि या आशेमध्येच आता पांडू संघ विचार करेल. 12 बॉल शिल्लक आहेत या फर्स्ट इनिंगचे आणि 12 बॉल मध्ये एक टार्गेट सेट करत आहे. 40-50 प्लस जर गेला पांडू तर बॉलिंग अटॅक आहे. आणि एका साईडला ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी संघ विचार करतोय की ज्या रिदमने गोलंदाजी राहिले, इथे 18 धावा दिसतात. येणारे 12 बॉल म्हणजे 12 बॉल मध्ये 12 ते 15-20च्या जास्त धावा देण्याची मानसिकता नाही आहे. इथे विकेट घेण्याचे इरादे आहेत. म्हणूनच कुठेतरी 35-40-30च्या आत अडवण्याचा विचार असेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथे पहिला ऑफस्टम्पच्या बाहेर आणि वाईड लाईन. आणखीन एक चॅम्पियन क्रिकेटचा रोल आहे की बॅटर कितीही शफल होऊ द्या, वाईड लाईनीच्या जर बाहेरून बॉल गेला तर तो वाईडच असणार आहे. मग कितीही बॅटर शफल होऊ द्या. आणि एसटी रक्षक हो, यावेळी मात्र हा बॉल बॅटर सुद्धा बीट, एसटी रक्षक बीट. वाईट बॉलचा सिग्नल येतोय. एक्स्ट्रा धाव, बॅक टू बॅक 2 वाईट. आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये जर बॉल असेल, जो बॉल डॉट होतोय, तर तिथे तो डेड बॉल येईल. म्हणजे तो बॉल निर्धाव चेंडू, कोणतीही धाव घेतली जाणार नाही. जरा का बॉल सुटला तर इथे तुम्ही धावा धावून काढू शकता. हे नियम आहेत चॅम्पियन क्रिकेटमध्ये. आणखीन सुधारणा भरपूर आल्यात. यावेळी पाहिलं तर पायातला बॉल आहे, चांगल्या पद्धतीने खेळलाय आणि या बॉलला
गॅप मध्ये शोधायचं होतं. एक धाव, एका धावेने धाव फलक पुढे येईल. टीमची धावसंख्या आहे 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. यानंतरचा जो शेड्यूल मध्ये अपडेट आलाय ते माहिती आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतीलच की चौथा मॅच मला वाटते टीम ससून वगैरे क्रिकेट क्लब ऑन द वे आहे. हुकचा फटका खेळायचा होता. पाहिलं तर हा बॉल रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. सरप्राईज केलाय. पुन्हा एकदा बॅटची आउटसाइड एज घेतली. पॉइंटला बॉल गेलाय. फिल्डरने बॉल अडवलाय. 1 रन. एका धावेने धाव फलक पुढे येते. टीमची धावसंख्या 22 धावा. आता थेंबे थेंबे तळे साचे याच उद्देशाने सध्या स्टार्ट सिंगल डबलने 9 बॉल शिल्लक आहेत. टोटल या षटकातील 3 शिल्लक आहेत. सचिन भोईरने प्रहार केले, आक्रमण केले, गॅप शोधला. इन टू द गॅप, दिल मांगे मोर, वेलकम फोर. सचिन भोईरच्या बॅट मधून येईल चौकार. आता मागे नाही आम्ही हटणार, सिडकोच्या खेळाला नाही फसणार. थँक्यू. आता मागे टीम 94 कामन संघाचा संघनायक आणि जय महाकाल मालजीपडा यानंतर होणारा मॅच. 26 धावा धाव फलकावरती. तर सचिन भोईर वर्सेस ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी हाच मॅच आपण पाहणार आहोत सध्या या इनिंग मध्ये. आणखी सचिन भोईर सध्या तरी सीट अँकर रोल अदा करतोय, ज्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. 1 चौकार 1 षटकार, 13 धावसंख्येवरती आतापर्यंत बॅटिंग तो करतोय 7 बॉल मध्ये. पुन्हा एकदा सचिन भोईरच्या बॅट मधून आणखीन एक धूमधडाका, आणखीन एक दर्जेदार आउट ऑफ द पार्क स्टँड अँड डिलिव्हर षटकार. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवसाईवनच्याच नावाचा होणार विमानतल, दिवसाईवनच्याच त्या सचिन नावाचा. सहन करत नाहीये छळ बॉलरचा. इथे विकेट घेतल्यात, परंतु आता सचिन आपला धूमधडाका, आक्रमण, दबदबा कायम ठेवलाय, वर्चस्व. टीमची धाव संख्या वेगाने पुढे येते 32. शेवटचा बॉल या ओव्हरचा इनसाइड आउट. फटका तर अप्रतिम आहे. इथे मात्र कॉन्सन्ट्रेट गमावलं गेलं आणि इथे पाहिलं गेलं तर कॅच सुटलाय. प्रयत्न अप्रतिम होते अमितच्या माध्यमातून, परंतु इथे या 2 धावा येत आहेत. टीमची धाव संख्या आहे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर. येस डीजे. विमानतल, दिवसाईवनच्याच नावाचा होणार विमानतल, दिवसाईवनच्याच नावाचा होणार विमानतल. थँक्यू. 1 मिनिटाच्या आत हे पहिला बॉल टाकणं गरजेचं आहे. 1 मिनिट शिल्लक आहे ब्रह्मावती स्पोर्ट खार्डीकडे, म्हणजेच इथे ऑन टाइम आहे. विकेट गेले होते आणि त्यानंतर जर पाहिलं तो टाइम जास्त गेला होता. ड्रिंक्स ब्रेक इतर सर्व ऍडिशनल प्लस मायनस करून ह्यावेळी अपील जरूर होती. हाईटचा मसला होता. हाईट इज अ फॅक्टर आणि तेच लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. थँक्यू अशोक राऊत सर. यावेळी ऍक्युरेट डिसिजन आमच्या स्कोरर पर्यंत. पस्तीस धावा. सचिन भोईर आहे तर मुमकिन आहे आणि त्याच्या बॅट मधून धावा येतील. आडव्या बॅटने केलंय शॉट अँड पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. स्लॉग हिट, सुपर हिट.
षटकार येतोय. 6 धाब्याने 10 पळक 41. म्हणून मी म्हटलंय की अशा परिस्थितीचा आदर्श खेळाडू आहे. अनेक वेळा अशा मॅचेस जिंकून दिल्यात, धावा केल्यात. ओ यावेळी पुन्हा एकदा अपील केले. ऑफ स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट होता. विकेट मिसिंग बॉल, डॉट बॉल येतोय. कमबॅक केलाय गोलंदाज तांगडीने. कॅप्टन आहेत आणि कॅप्टन स्लॉग ओव्हर मध्ये. टीम 94 कामन टीमचा कर्णधार आणि जय महाकाल मालजीपाडा संघाचा कर्णधार. टॉसला येईल. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सचिन गोज आउट ऑफ दी पार्क. सचिन गोज स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सिक्सर. साहेब तुमच्याच नावाचा जय जयकार. साऱ्या 12 टक्क्याचा शिल्पकार. तुमच्याच नावाचा जय जयकार. 4 बॉल 47 धावा. काय बॅटिंग केले सचिन भोईरने. इम्प्रेस केले आज. 33 वरती बॅटिंग सचिनची पाहिले. 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या आता वेगाने पुढे आले 47च्या घरामध्ये. म्हणून मी सांगितलं होतं की 12 बॉल मध्ये विचार करतोय सचिन भोईर. ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी संघाविरुद्ध की 50+ जाण्याची दाट शक्यता. आणि सचिनची बॅट लागले 12 मध्ये 33 वरती तो वैयक्तिक इंडिव्हिज्युअल स्कोर. जबरदस्त बॅटिंग. अजून एक ड्राईव्ह केलाय. खोलातला बॉल होता, ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मधले फिल्डर आहेत म्हणून येईपर्यंत इथे मात्र 2 धावा. मी म्हणेन की जो नॉन स्ट्राईकिंगला बॅटर आहे त्यांनी तर रनिंग फास्ट ठेवणं गरजेचं आहे. वेट अँड वॉच करत राहिलात तर मात्र सचिन अडचणीमध्ये येऊ शकतो. धाव फलक पुढे येते. टीमची धावसंख्या आहे 49 धावा. 49. शेवटचा बॉल. एक धाव कंप्लीट. मिड ऑन मध्ये बॉल गेलाय. दुसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता सचिन आशा सोडली होती, परंतु या 2 धावा. दिवस आहे सचिनचा. म्हणूनच कॉंग्रॅच्युलेशन पांजू स्पोर्ट पांजू. 50+ धावा झाल्यात. एक काळ असा वाटला की 30, 40, 35 पर्यंत पोहोचेल का, आणि त्यानंतर काय बॅटिंग केले. खऱ्या अर्थाने ही इनिंग आहे ना ती गेम चेंजर इनिंग आहे. म्हणून सचिन भोईर करता टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग केले. 1 मॅन आर्मी म्हणून ब्रह्मावती स्पोर्ट खार्डी वर्सेस सचिन भोईर हा उल्लेख आम्ही केला होता आणि त्याच पद्धतीने हे बॅटिंग केले. जाऊया आपण पाहुण्यांचा मान सन्मान करूया. दीनानाथजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचा आपण सन्मान करूया. भावेशजी चौधरी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आणि पाहूया आपण चौधरी साहेबांचा विशेष सन्मान. थँक्यू दीनानाथजी चौधरी साहेब, आपला खूप खूप धन्यवाद. आणखीन एक सूचना आहे की ब्रह्मावती स्पोर्ट खारेडी टीम तुम्हाला 3 रनची पेनल्टी लागली आहे, जे आपण नियम आहेत असोसिएशनचे. म्हणूनच टोटल टीमची धावसंख्या 51 धावा झाल्या आणि 3 रनची पेनल्टी ऍड केल्यानंतर टोटल 54 धावा आणि जिंकण्याकरता 55 धावसंख्या. सुधारित धावसंख्या आहे. 54 झाल्यात, 55चं आव्हान आहे. पांजू संघ आपण देखील याची नोंद करा. 3 रनची पेनल्टी आता शेवटला ऍड केले. टॉसला संघ उशिराने आल्या कारणास्तव ती पेनल्टी आहे. म्हणून आमच्या सर्व कोर कमिटी मेंबरचं, जे सभासद आहेत, जे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सचिव, खजिनदार, या सर्वांचं कौतुक करेन की चॅम्पियन क्रिकेटला यंदाच्या वर्षी चांगली त्यांनी नक्कीच नियमावली लावलेत आणि म्हणूनच याच गोष्टी क्रिकेटमध्ये पाहिजेत. नियम कडक असेल तर स्पर्धा शानदार रीतीने पार पडतील आणि ती आदर्शपणा, ती शिस्त लागेल. म्हणून अध्यक्षांचं आणि सर्व सभासदांचं कौतुक करेन. जिंकण्याकरता जर पाहिलं तर 54 धावा झाल्यात 3 रन पेनल्टीचे ऍड करून आणि 55चं आव्हान सामोरं ठेवले ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी संघासमोर. ज्यावेळी प्रत्यक्ष मॅचला सुरुवात होईल आवाज ऐकूया संदीपजी गावण सरांचा. थँक्यू.
भीमसाहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ भीमसाहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ भीमसाहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ थँक्यू सो मच डीजे. थँक्यू अक्षयजी साटम. गोड आवाजाचे धनी आहेत आणि त्यांचा गोड आवाज नुकताच आपण ऐकलं. टॉस साठी टीम 94 कामन आणि जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीमचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झाले आहेत. टीम 94 खामन टीमचे कॅप्टन या ठिकाणी अजून पोहोचले नाहीत. ज्या माहिती आम्हाला मिळते त्या माहितीनुसारच आम्ही हा उल्लेख करतोय. काय फेरबदल असेल ती सुद्धा अधिकृत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवणार आहोत. लाख लाख धन्यवाद चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचं, ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये धावतं समालोचनाची संधी दिलं. खऱ्या अर्थाने हितेश चौधरी टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू, मालोडी गावातून ते बिलॉंग करत आहेत आणि एक स्पर्धा एखादी आपल्या टीमला जिंकून देणार ते व्यक्तिमत्व जितूजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी शतशः आभारी राहीन. प्रत्येक वर्षी आमची आठवण केली जातं आणि आवर्जून त्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचनासाठी त्यांच्या माध्यमातून बोलवलं जातं. आता चर्चा करूया पहिल्या डावाची. एक वेळ संकटामध्ये सापडली होती, कारण 14वर 4, 12 या धावसंख्येवर 5 फलंदाज बाद झाले होते आणि अशा स्थितीमध्ये संकटमोचक म्हणून लोअर मिडल ऑर्डर मध्ये सचिन भोईर नावाचं वादळ आलं. 4 षटकाराच्या मदतीनं 14 चेंडूचा सामना करत 37 धावांची नाबाद आणि झंझावती अशी खेळी त्यांनी पेश केली. असा हा खेळाडू खरोखरच एक अतिशय चांगला खेळाडू म्हणून त्याची नोंद तर घेतलीच जाते. परंतु पत्त्यामध्ये जसा जोकर हा कामी येत असतो ना, तसा आज आपल्या टीम करता कामी आलाय सचिन भोईर. आयुष्य म्हटलं तर खऱ्या अर्थाने पत्त्यांचाच खेळ आहे, कारण चांगले पत्ते मिळणं हे आपल्या हातात नसतं, परंतु आलेल्या पत्त्यावर आपला डाव रचणं हे आपल्या हातामध्ये असतं. असंच आलेल्या संधीवर आपला डाव अगदी योग्य पद्धतीने रचला असा खेळाडू म्हणजेच सचिन भोईर आणि त्याच्यामुळेच ही भली मोठी संख्या पांजू संघाची आपण बघितली. आता दोन्ही संघाला शुभेच्छा. भावेश पाटील आणि अमोल तांगडी हे 2 बॅटर उतरलेत. स्ट्राईकिंगकडे तडाखेबंद असा खेळाडू भावेश पाटील आहे. पहिले षटक टाकण्याकरता पियुष भोईर. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. ओ हो 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 व्हॉट बॉल, रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी भावेश पाटील करता. दोन्ही संघ दिग्गज आहेत. 1:57 हा पहिला चेंडू रिलीज झालाय दुसऱ्या इनिंगचा. वेळेकडे सुद्धा आमचं लक्ष आहे आणि नीरज किनी हे आमचे गुणलेखक आहेत. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत गुणलेखक म्हणून त्यांची नोंद अगदी अचूक पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. फायदा तर एका बाजूला ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी संघ सुद्धा उचलू शकतोय, कारण त्यांचे 2 जे खेळाडू आहेत त्यांचा खेळ मी यापूर्वी सुद्धा बघितलाय. भिवंडी येथील ते मैदान मला आठवतोय, ज्या मैदानावर त्यांनी घमासान केला होता. भावेश पाटीलने मॅच जिंकून दिली होती. इनसाइड आउट गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. स्क्वेअरिस थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. सीमा रेषे पार, मिळतील धावा 4. चौकार. दुसऱ्या बाजूला क्रिकेटचा तंत्र आणि मंत्र हे अध्यापत करून असलेला संघ. एका बाजूला पांजू गावाचा जर विचार केला तर चोह्या बाजूने उल्हास खाडीने, उल्हास नदीने वेढलेलं हे गाव आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आमचं मूळ गाव सुद्धा पांजूस आहे. आणि पांजू संघ आज टेनिस विश्वामध्ये कमाल करतोय, धमाल करतोय. या मैदानावर नेमकं तो काय करेल? फुल पिच बॉल ऑन ड्राईव्ह, मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळेल बॅटरला. एका धावेनिशी भावेश पुढे सरकतोय, संघाच्या धावसंख्येत बदल घडून आणतोय. धावसंख्या झाली ती 5. जिंकण्याकरता टार्गेट आहे
55 या धावसंख्येचं. अफलातून बॅटिंग केली, संकट मोचकाची भूमिका अदा केली, तो सचिन भैरवर जास्त नजरा असेल आणि तो फेम मध्ये आला असेल. खोळ्या टप्प्याचा चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडूला टाकलं होतं. एका बाजूला अमोल तांगडी, याच्याकडे सुद्धा चांगले तंत्रशुद्धता आहे. वेळ प्रसंगी मोठे फटके तो खेळू शकतोय. चांगला स्ट्राईक बॉलर आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये त्याचं जास्त काही चाललं नाही. त्याला सुद्धा चोप बसलाय. आता वसूल करायच्या आहेत धाबा, त्यामुळेच चांगला फलंदाजीचा योग आलाय. ते फलंदाजीचा फायदा त्याला उचलायला हवा. भावेशने ऑन ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये चेंडूला टाकलाय, डीप मिड ऑन मध्ये चेंडू गेलाय. थ्रो करण्याआधी एकच धाव, एक धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. हीच खासियत आहे पियुष भोईरची. जो अनुभव आहे पियुषचा, मागच्या काही वर्षापासून तो सुद्धा संघाचा हिरो ठरलाय. वेळ प्रसंगी त्याच्याकडून सुद्धा गोलंदाजी फलंदाजी आपण बघितलंय आणि टॅलेंट आहे. गुणवंत खेळाडूंचा भरणा असलेले हे दोन्ही संघ. बघा कसं पिचिंग केलं जातं, मोठी संधी दिली जात नाही. कोळवट टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय, एक धाव पूर्ण होतोय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्याबरोबर प्रत्युत्तरादाखल ब्रह्मावती खार्डी संघाची धावसंख्या आहे बिनबाद 8 धावा. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 47 धाबांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 47 गरज. होते आमदार ते होऊन गेले हो खासदार. साहेब वाचवेला होते आमदार, होऊन गेले हो खासदार. त्याच्या मुले मिळाल फल, त्यांच्याच मुले मिळाल फल. साहेबांच्याच नावाचा होणार विमान तल. साहेबांच्याच नावाचा होणार विमान तल. होईल आज आणि उद्या सुद्धा चर्चा होईल स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांची. आज जर आपण बघितलं तर फार मोठं कार्य समाजाकरता, अग्री समाजाकरता आणि अशा ह्या लोकनेत्याची आठवण काढून देणारं गीत आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच कडे वळूया. 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉल मध्ये जिंकण्याकरता 47 धाबांची गरज. अमोल तांगडी हातामध्ये बॅट पकडतोय, दोन्ही हाताने बॅट वर उचलून धरतोय, परंतु त्या बॅट कडे न बघता पडणाऱ्या चेंडूकडे त्याला बघावं लागेल. चैतन्य हे सुद्धा इथे दाखल होत आहेत. खऱ्या अर्थाने चैतन्य कारखंडी इनसाइड आउट. अमोल याच्या बॅट मधून हा फटका स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली, 2 धावे करता तो पुढे धावतोय. दुसरी धाव पूर्ण केली जाते, चोरली जाते. 2 धावाची मदत मिळाली, धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या धावफलकावर 10. पांजू संघाने जी धावा बनवलेत ना, त्या अनुषंगाने पांजू संघाची गोलंदाजी सुद्धा सुरू आहे. रवींद्र फोईर हा सुद्धा एक असा खेळाडू आहे. मागे उमेळमानच्या स्पर्धेमध्ये त्याला गुणवत्ता दाखवताना बघितलं. जुचंद्र येथील त्या स्पर्धेमध्ये कमी धावा डिफेंड करताना बघितलंय. ओहो, टायमिंग प्रॉपर नव्हतं. एकच धाव आणि पिचिंग जर आपण बघितली तर मिडल अँड लेग स्टंपच्या दिशेने गुडलेन स्पॉटच्या थोडस पुढे चेंडूला रिलीज केलंय. मोठे पटके खेळण्याची संधी दिली जात नाही. बांधून ठेवण्याचं काम करतायत गोलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे जातोय. धावा लागल्या जातात त्या 11 धावा. 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजूनही 44 धावांची आवश्यकता. 44 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. स्लोवर 1 इन दी एअर. हवेत चेंडू होता. सचिन भोईर तिथे बोलतायत. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत आणि कदाचित प्रयत्न केले तर तिसरी धाव सुद्धा होऊ शकते. आता याच बरोबरही बघा, शेवटी नियतीला हेच मान्य होतं की तिसरी धाव या आधी सुद्धा झाली असती, त्यामुळेच ही धाव मिळतंय. कधी कधी भाग्य हे सुद्धा फार महत्वाचं असतं. ह्याच बरोबर या 3 धाबा, 3 धाबाची मदत मिळाली. 3 धाबांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 14 वर. थोडस वेळ आपल्याकडे आहे, त्यामुळेच आदरणीय दुर्वेश चौधरी साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. मी विनंती करतोय हितेश चौधरी यांना, दुर्वेश चौधरी यांचा स्वागत आणि सन्मान आपण करावा. बंधू आहेत.
आणि खऱ्या अर्थाने आपण अनेक मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केला. याआधी दिनानाथ चौधरी साहेबांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान झाला. इथे आता हितेश चौधरी स्वागत आणि सन्मान करतायत. स्वागत आणि सन्मानाकडे आमची नजर असेल, परंतु एका बाजूला आमची नजर त्या सामन्यावर टिकून असेल. एक धाव चोरली अमोल तांगडी या खेळाडूने, एका धावेची भर पडली, धाव संख्या पुढे सरकली आणि धाबा लागल्या जातात त्या 15 धाबा. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल म्हणायचं झालं तर अगदी वाटचाल योग्य पद्धतीने सुरू आहे. 40 धाबा अजूनही बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. हे इक्वेशन काय आहे ती माहिती आम्ही या षटकानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 20 चेंडूंमध्ये पाहिजे 40 धाबा. धन्यवाद साहेब. फुल टॉस बॉल, टायमिंग प्रॉपर नव्हतं, मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. एकच धाव मिळेल भावेशला. क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला भावेशचा तर त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. षटकाराची आतषबाजी करण्यामध्ये सुद्धा तो माहीर असा खेळाडू आहे. सध्या थकवा जाणवतोय, कदाचित सरावापासून थोडंसं वंचित असेल. एक धाव मिळाली, एका धावेची धाव संख्या 16. ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी टीमची मजबूत स्थितीमध्ये आहे. पांजू स्पोर्ट्स पांजू हा संघ, काय क्लास गोलंदाजी. ओ इशान टेकन राईज झालाय, परंतु बॅटचा हलकासा होतोय स्पर्श आणि या विकेटने वाढतोय पांजू स्पोर्ट्स पांजू टीमच्या खेम्यामध्ये हर्ष. विकेट डाऊन, गॉन. धावसंख्या धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे 16 धाबा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 39 धाबांची आवश्यकता. 13च्या सरासरीने पुढे जायचंय. 13ची सरासरी ही अत्यावश्यक सरासरी मानली जाते. दबाव दडपण सर्वस्वी सध्या ब्रह्मावती स्पोर्ट्स कार्डी टीमवर आणि अशा दबावामधून कशी मुक्ती करावी आपल्या टीमची हे दाखवून देणारा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अतुल तांगडी. अतुलनीय कामगिरी करण्यामध्ये माहीर तर आहेच, परंतु आता आलेल्या संकटांवर कसं तुटून पडेल हा खेळाडू हा प्रश्न तुम्हा आम्हाला प्रत्येकाला पडलाय. कारण हा विजय नोंदवायचा असेल तर इतकं सोपं नाही. ह्या विजयाकरता चांगला संघर्ष, चांगली फलंदाजी, टायमिंग सोबत तुम्हाला खेळावं लागेल या खेळपट्टीवर. आणि अशातच आता तिसरा एक्का वापरला जातोय. गोलंदाजीमध्ये थोडस बदल केला जातोय. तिसरे षटक टाकण्याकरता पांजू संघाद्वारे गोलंदाजी मार्गावर आता पियुष आलाय. पहिलं षटक सुद्धा पियुषने हाताळलं होतं आणि आता तिसरं षटक टाकण्याकरता ती जबाबदारी आहे पॉवर प्ले नंतर त्याच्यावर आली जाते. पॉवर प्लेचं बंधन थोडंसं शिथिल झालंय. वेळ सुद्धा फार महत्वाची आहे. 1 वाजून 1 मिनिटाने पहिला चेंडू टाकला होता. 1:57 पहिला चेंडू टाकला होता. त्याच्यानंतर आता जर वेळ आपण बघितली 2 षटकांकरता 10 मिनिटं झालेत. अजूनही 10 मिनिटांमध्ये तुम्हाला उर्वरित 2 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. प्रहार केलाय, आवाज तर वेगाने आला आणि चेंडू सुद्धा तितक्याच वेगाने 2 शतरक्षकांना भेदून चेंडू सीमारेषे पार. मिळतील धावा 4. सोनिका माता चषक चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या आता पोहोचली 20 वर. 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या 20. भावेश आता येतोय लय मध्ये. काय गोलंदाजाला पाठवेल तो भय मध्ये. ओ हलक्या हाताने अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं. धोका होऊ शकला असता तो बॅटर भावेशला. 1 धाव मिळाली. स्ट्रेट थर्ड मॅन क्षेत्राच्या दिशेने हा चेंडू गेला होता. 1 धावेची नोंद होतोय. एका धावेची धावसंख्या 21. प्रत्येक चेंडू मागे वाढती सरासरी लक्षात घेता थोडंसं समीकरण कठीण होत चाललंय. 16 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 34 धाबांची आवश्यकता. 16 मध्ये पाहिजे 34 धाबा. करूया मरो, कारण ही मॅच जर हरली तर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येत असतं आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या स्पर्धा होतात ना त्या स्पर्धेमध्ये आपल्याच टीमची हवा पाहिजे,
आपल्या टीमची हवा जर पाहिजे असेल तर मग दवा सुद्धा तुमच्याकडे असली पाहिजे. शॉर्ट बॉल एका पायावर वजन देत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला वळवलं. एक धाव मिळाली आणि एकाच धावेवर आता संतुष्ट होतोय अतुल तांगडी हा खेळाडू. धावसंख्या पोहोचली 22 वर. जिंकण्याकरता 55 धावा हव्या होत्या. आता उर्वरित 15 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कॉर्नर स्क्वेअर लेग. हो इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू गेला आणि ह्याच दरम्यान एक धाव पूर्ण केली. लेग बायचा इशारा उपेंद्र पेडणेकर सरांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. धाव संख्येत होतोय बदल. धाव फळका बरं. धाव संख्या झाली आहे ते 23 धावा. आता तेवढ्या अडचणी येत नाही आमच्या स्कोररला की स्कोरबोर्ड झटपट मेंटेन करण्याकरता. याचं कारण म्हणजे गोलंदाजाने काम त्यांचं सोपं केलंय. गोलंदाज एकेरी दुहेरी धावाच खर्च करतायत आणि हा त्रास शेवटी जाऊन ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी टीमला होऊ शकतोय. त्यामुळेच आता ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी संघ योग्य वेळी आपले प्यादे या ठिकाणी वापरेल काय. स्ट्रायकिंगकडे अतुल तांगडी एक नामवंत खेळाडू आहे. अनेक वर्षापासून क्रिकेटमध्ये त्याची छाप त्याने सोडले. मग ती फलंदाजी असो किंवा गोलंदाजी असो असा हा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला पियुष भोईर याने सुद्धा आपली छाप सोडलाय. काही मोठ्या सामन्यामध्ये मोक्याच्या क्षणाला त्यांनी जिंकून दिले आपल्या टीमला. म्हणजेच जवळजवळ दोन्ही टीम ह्या एका सन्मान दिसतात मला. धावसंख्या धावफळकावर 23. 32 धावांची आवश्यकता उरलेल्या 14 चेंडूंमध्ये. 14 चेंडू आणि 32 ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. ओ दांडी गोल. विकेटचं पतन. यस 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 इज गॉन. आता मागे नाही आम्ही हटणार. सिडकोच्या खेळाला नाही फसणार. आता मागे नाही आम्ही हटणार. सिडकोच्या खेळाला नाही फसणार. नका आणू संघर्षाची वेळ. नका आणू संघर्षाची वेळ. ती बसाई बनच्याच नावाचा होणार विमान तल. ती बसाई बनच्याच नावाचा होणार विमान तल. ती बसाई बनच्याच नावाचा. 2.5 बॉलच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल 55 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी टीमची धावसंख्या आहे 23 धावा. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 32 ची आवश्यकता. नए बल्लेबाज अमित धापसी क्या अपने टीम के लिए करके देंगे वापसी. अमित धापसी नावाचा खेळाडू आलाय. एक युवा खेळाडू आहे आणि मागच्या मॅच मध्ये मागच्या डावामध्ये विकेट हॅट्रिक सहित त्यांनी 4 विकेट्स मिळवले. फुलटॉस बॉल ओव्हर फुलटॉस बॉल बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये चेंडू गेलाय. एकच धाब्याची नोंद होईल आणि अशा रीतीने तिसरे षटक सफल षटक ठरलंय पियुष भोईरचं. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी टीमच्या. 2 गडी बाद 24. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 31 धावांची आवश्यकता. 15.50 च्या अत्यावश्यक धाव गतीने या धावा बनवायच्या आहेत. 31 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा श्री सोनिका माता चषक 2025. साहेब 12% शिल्पकार. साहेब तुमच्याच नावाचा जय जयकार. साहेब 12% शिल्पकार. तुमच्याच नावाचा जय जयकार. प्रकल्पग्रस्तांनी एक वटलं बल. प्रकल्पग्रस्तांनी एक वटलं बल.
खरोखरच एक शेतकरी पक्षाचा नेता म्हणून पुढे आलेलं हे व्यक्तिमत्व. सुरुवातीला पनवेल नगर परिषदेचे अध्यक्ष, 5 वेळा आमदार, 2 वेळा खासदार आणि एकदा विधानसभेचे सदस्य. शेतकरी पक्षासाठी भरपूर काही करणारं व्यक्तिमत्व म्हणजे दिबा पाटील आणि त्यांच्या आठवणी ताजा करणारं हे गीत या ठिकाणी वाचतोय. 12 मध्ये आता 31 ची आवश्यकता होती. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय, एक धाव मिळाली. बॅकवर्ड शॉर्टलेग मध्ये चेंडू गेला. एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या पोहोचली 25 वर. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 30 ची आवश्यकता. आता जे काही आता तुमच्याकडे मोठ्या फटक्या आहेत त्या मोठ्या फटकांना इथे दाखवावं लागेल. म्हणजे गाडी अगोदर पहिल्या गिअर मध्ये होती, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये, तिसऱ्यामधून चौथ्यामध्ये टाकायला लागेल. आणि तो प्रयास तर होता भावेशचा. आडव्या बॅटचा पट्टा, एक धाव मिळाली. मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा होतात पूर्ण. थोडेसे सहकारी हताश होत आहेत या फिल्डिंग बद्दल. 2 धावाची नोंद. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या झाली 27. वाढती सरासरी लक्षात घेता आता भावेश का येईल आवेश मध्ये, पाहूया. कोलवट्यापदा चेंडू, एकच धाव मिळेल. जय पाटील कॅप्टन आहेत आणि इथे बघा पुन्हा मिसफिल्ड. याआधी आपल्या सहकार्याला काहीतरी बोलला होता आणि आता सहकारी मात्र त्याचा गप्प बसलाय. कारण क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात. कधी कधी चूक झाल्यानंतर सुद्धा आपण पाठराखण केली पाहिजे आणि हेच नुकताच दिसलंय दोन्ही कडून. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या पोहोचली 29 वर. 29 रन्स. 9 मध्ये पाहिजे होतं 26 आणि अशा स्थितीमध्ये इनसाइड आउटचा फटका. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडूने वेगाने प्रस्थान करतोय, वेग धारण करतोय. मिळतील धावा 4. चौकार. हे भूमिपुत्र बागा पेटून उठलाई, हक्काचा आवाज करीत सुटलाई. भूमिपुत्र बागा पेटून. थोडीशी प्रेक्षक सुद्धा बघत होते गंमत. आणि आता या चौकारण्याशी आणले या मॅचला रंगत असा हा खेळाडू आहे मिस्टर भावेश पाटील. 1 मॅन आर्मी अशी भूमिका अदा करण्याची क्षमता असलेला खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला जय पाटील कॅप्टन आहे. 5वा चेंडू त्याचा कसा असेल. ओहो हो हो हो, पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू आहे त्यामुळेच अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्येत होते बदल. धावसंख्या 1 ने पुढे गेली आणि धावा लागले जातात त्या 34 धावा. आता स्थिती अशी निर्माण झालंय 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये 21 धावांची गरज. 8 मध्ये पाहिजेत 21 धावा. 8 बॉल रिमेनिंग, 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. हिरो बनावा लागेल भावेशला. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर नव्हतं. मिड विकेटच्या दिशेने चेंडू वेगाने जातोय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही होत. एकच धाव. संकट आणखीन वाढलेत बॅटिंग करणारी टीमची. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये त्यांना हव्यात 20. 7 मध्ये 20. फुटबॉल. एक चेंडू टाकण्यासाठी मार्गदर्शन करतायत कुमार. टेनिस विश्वातील गुणवंत खेळाडूंचा भरणा असलेला संघ म्हणजे पांजू संघ. अनेक खेळाडूंनी टेनिस विश्व गाजवलंय. आदरणीय रोहनजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. रोहनजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. 7 मध्ये 20. व्हॉट हॅपन. पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत वळतील. ऑफ स्टंपच्या वाईड लाईनच्या बाहेर निघणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा. आता दबाव आलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. एका धावेची धावसंख्या पोहोचली 36 वर. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. 7 मध्ये पाहिजे 19. 7 मध्ये 19 ची आवश्यकता. काय रंग भरण्याचे काम खेळाडू करेल काय. विकेट हॅट्रिक त्यांनी साधलंय. फुल पिच बॉल. परंतु या चेंडूवर धाव मिळाली नाही. बघा किती खुश आहेत पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचे खेळाडू.
4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तर दाखल ब्रह्मावती स्पोर्ट्स काडी टीमची धावसंख्या 36, 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची गरज. 6 मध्ये पाहिजेत 19. खजिनदार आले तिथे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आदरणीय आदित्य पाटील साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. समीरजी राऊत एक लक्षात घ्या, पांजू टीम आम्हाला आयोजक आणि आमच्या स्कोरर तसेच कमिटी मेंबर्सद्वारे अशा सूचना मिळत आहेत की टाइम वजा करता आपण 2.5 मिनिटं जास्त खर्च केलेत, त्यामुळेच एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. सो सहकार्य करा, कारण शेवटी हा जास्त वेळ खर्च झालाय आणि खरोखरच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचं मी कौतुक करतोय. प्रत्येक संघ नियमांचं पालन करतोय, हे महत्वाचं आहे. याआधी श्री कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाने त्या नियमांचं पालन केलं, ते सुद्धा बरं वाटलं. रोहनजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. चला आता मॅच कडे आपण रवाना होऊया. समीरजी राऊत साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये या. मॅच असा आता बनलाय 6 मध्ये पाहिजेत 19. 6 चेंडू 19 ची गरज. कुमार भोईर सल्ला देण्याकरता आलेत आपल्या गोलंदाजाला, कारण गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय वीरेंद्र. समोर फलंदाज आहे भावेश. भावेशचं कौतुक मी याकरता करेन, सी टँकर रोल त्याने अदा केलाय, परंतु प्रॉमिसिंग जे स्ट्रोक हवे आहेत त्याच्याकडून ते अजूनही बघायला मिळाले नाहीत. क्षमता आहे त्याच्यामध्ये, ती क्षमता फक्त वर्तवली जात नाही तर क्षमता त्याला दाखवावी लागेल. क्षमता नव्याने गोलंदाजी ट्रॅकवर आलेला गोलंदाज वीरेंद्रला दाखवावी लागेल. पाहूया आपली क्षमता कोण दाखवतोय, कोण दाखवेल धमक आणि कोण दाखवेल आपली चमक. 6 मध्ये पाहिजेत 19. गोलंदाज तयार वीरेंद्र. वीरेंद्र आला तसाच बाहेर गेला. नो बॉलचा इशारा म्हणजे सोने पे सुहागा. 6+1 7 धाव मिळतील. बिमर 7 धावा मिळत आहेत या चेंडूवर. याचाच अर्थ आता या 7 धाव्यांची धावसंख्या फुलली, धावसंख्या वाढली, धावसंख्येला गती मिळाली. आशा जिवंत केल्यात या षटकारणीची आणि धावा लागल्यात त्या आता 43 धावा. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 12 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 12. फ्री हिट आहे, मुक्त संचार करण्याची संधी मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुसऱ्या बाजूला थोडासा दबाव वाढल्यानंतर एका बाजूला दबावामध्ये चांगला खेळ कसा करावा हे भावेश दाखवून देतोय. भावेश दाखवतोय आवेश. 14 चेंडूंमध्ये 30 धावांचं योगदान त्याचं आपल्या टीमला. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 6 मध्ये पाहिजेत 12. फ्री हिट. उघडले डोळे, बघितलं नीट आणि केलं प्रतिस्पर्धी संघाचं काम फिट. 6 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या आता पुढे वाटचाल केलंय. अचानकपणे धावसंख्येचा वाढतोय आलेख. धावसंख्या झाली 49. 49 रन्स ऑन दी बोर्ड. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 6 धावांची गरज. अचानकपणे हा झालेला कायापलट, अचानकपणे हा झालेला बदल, म्हणूनच मॅच मध्ये कोणाच्याच संघाचं कधीही काही सांगता येत नाही. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. व्हॉट हॅपन. 2 पंच डिस्कस करतायत, चर्चा करतायत आणि योग्य तो निर्णय त्यांचा पाहायला मिळेल. धावसंख्या 49. आदित्य पाटील आणि समीरजी राऊत साहेबांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. आदेश पाटील चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत. त्याचबरोबर मी शिवाजी भुरे साहेबांना विनंती करतोय. समितजी पाटील, प्रताप भोईर आणि सचिव हितेंद्र भोईर साहेबांना सुद्धा माझी विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये या. याच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे सदस्य सभासद समीरजी राऊत साहेबांना सुद्धा विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये या. व्हॉट हॅपन. बॅटर
बॉलर इज गॉन. भावेश आउट झालाय. कुठेतरी चेहऱ्यावर हास्य सुद्धा आलंय. कदाचित बॅटचं एज लागलं ते त्याला कळलं नसेल, नाहीतर हा खेळाडू एक आदर्श खेळाडू म्हणून ओळखला जातो भावेश. सध्या बाद होतोय, विकेटचं पतन झालंय. भावेशने आपल्या टीम करता 16 चेंडूंमध्ये 36 धावांचं योगदान दिलं. हे फार मोठं योगदान होतं. आता वाटचाल पुढे करायची आहे. चेंडू शिल्लक आहे 4 आणि 4 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 6 धावांची गरज आहे. वार वार पलटवार, काय जबरदस्त वापसी करतात इथे. दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध अगदी या ठिकाणी आपण बघितलं तर ती ठसन आहे, ती ठसन पाहायला मिळते या मैदानावर. 4 बॉल मध्ये पाहिजेत 6 धावा. न्यू बॅटर निखिल पाटील. ओहो, खराब चेंडू, स्लॉक केला जात आहे. बॅकवर्ड स्कोअर रिजन मध्ये चेंडू सीमारेषे पार. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. चौकार. अक्षय साटमने म्हटलं होतं की पत्त्यामध्ये जोकर जसं कामगिरी करतो ना, तसंच कधी कधी आपले डावपेच आखावे लागतात. आय थिंक सचिन भोईर इज ऑल्सो गुड बॉलर. सो नवीन आता चेंडू खऱ्या अर्थाने धावांचा जर विचार केला तर जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 2 धावा पाहिजेत. 3 बॉल मध्ये 2. चेंडू नवीन मैदानाच्या हात दिला जाईल, जुना चेंडू मैदानाच्या हात दिला जाईल. नवीन म्हणजेच तो जुना. यस, खरोखरच थकलेत, खूप टायर्ड झालेत. 37 धावा 14 बॉल मध्ये त्याने बनवलेत. परंतु इथे रणनीतीमध्ये गेम प्लॅनिंग सर्व काही व्यवस्थित होतं. पहिल्या 3 षटकांपर्यंत पारड जड होतं पांजू स्पोर्ट्स पांजू टीमचं. आता अजूनही मॅच गेला नाही, अजूनही वापसी करू शकतात. आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल ना, तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. तोच आत्मविश्वास नावाचा मित्र या मॅच मध्ये आणावा लागेल. पुन्हा एकदा चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल गोलंदाजाला, जसा परफॉर्मन्स आता फलंदाज देत आहेत. 3 बॉल शिल्लक आणि 3 मध्ये पाहिजे 2. ओहो, फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला कव्हर पॉइंटच्या दिशेने वळवलं. 1 धाव मिळाली. स्कोर इज लेबल. आता चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 चेंडूंमध्ये 1 धावेची गरज आहे. 2 मध्ये पाहिजे 1. व्हॉट अ मॅच. मॅच झाला पण तो मॅच बनवला. आणि मुख्य कारण, मुख्य सूत्रधार ह्या मॅच बनवण्यामध्ये मुख्य सूत्र हाताळली भावेश पाटील या नामवंत खेळाडूने. 16 मध्ये 36 धावांचं योगदान दिलं. आता 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे आणि त्या अनुषंगाने ही रचना केली फिल्डिंगची. एखादा डॉट बॉल गेला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट वाढेल. ओहो, बिमर नो बॉलचा इशारा. चेंडू फाईन लेग पट्ट्याच्या दिशेने आणि याच बरोबर अचानक दबावाखाली असलेला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. इथे विजय नोंदवलाय ब्रह्मावती स्पोर्ट्स काठी टीमने आणि मुख्य अडथळा दूर केलाय पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचा. हार्ड लक पांजू स्पोर्ट्स पांजू टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी टीम. खूप चांगला खेळ तुमच्या टीमने केलाय, चांगला परफॉर्मन्स दिलाय. पांजू संघाचा संकटमोचक एका बाजूला सचिन भोईर ठरला, परंतु विपक्ष टीम ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी टीमचा संकटमोचक म्हणून भावेश पाटील हा ठरलाय. त्याचं कौतुक करावं तितकंच कमी. अर्थातच 4 विकेट्स मिळवणारा गोलंदाज आपण अमित दापशीला बघितला, परंतु संकट असताना या संकटावर मात कशी करावी हे दाखवून देणारा खेळाडू भावेश पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. चैतन्य कारखंडी आणि हितेंद्र भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये असेल. मॅन ऑफ द मॅच भावेश पाटील. मी भाविक मडवी साहेबांना विनंती करतोय. भाविक मडवी आणि अमोल मडवी साहेबांनी या स्पर्धेकरता ट्रॉफीज दिलेत. सो
त्यांचं सुद्धा कौतुक असेल. वेलकम समीरजी राऊत, एक अतिशय चांगले खेळाडू आहेत, सभासद आहेत या चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे. भावेश, मॅन ऑफ द मॅच, वेल प्लेड. टायर्ड आहे, मला असं वाटतं की आता त्याला काहीच विचारावं नाही तर बरं वाटेल. कॉंग्रॅच्युलेशन. भाविक मडवी साहेबांना विनंती करतो, भावेश पाटील यांचा हा सन्मान होतोय. त्यांनी स्पेस केली, 36 धावांची खेळी, उत्तुंग षटकार आणि चौकारांच्या मदतीनं त्यांनी हा खेळ केलाय. भावेश, मला असं वाटतं की तुला ही ट्रॉफी डेडिकेट करायची आहे, परंतु तुझा खेळ फार महत्वाचा होता. संकटामधून तू आपल्या टीमला बाहेर काढलंय, काय ठरवलं होतं? काय नाही, म्हणजे प्रॅक्टिस एवढी होती की कॉन्फिडंट होता की शेवटच्या बॉल पर्यंत जर उभा राहिलो तर 100% किती स्कोर असला तरी करू शकतो, एवढा कॉन्फिडन्स होता. म्हणून मी बोलत होतो टीम्सला पण की पॅनिक होऊ नका, मी आहे. बॉलिंग अटॅक सुद्धा चांगला झाला. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला 12 वर 5 गडी बाद झाले होते. सचिन भोईराला त्यांनी धावा बनवल्यात, परंतु त्या युवा गोलंदाजाला तुम्ही संधी दिली. ऍक्च्युली अमित हा खूप चांगला बॉलर आहे आणि ऍक्च्युली ही मी जी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती त्यालाच डेडिकेट करेन. अमित, तुम्ही सुद्धा या, तुम्हाला ही ट्रॉफी डेडिकेट करतायत.